सकार हकारी नाळी दिसते कैशा, उलटल्या दश दिशा अमुपची. सूक्ष्म मूळ सर्व बीजांचा उद्भव, हाची अनुभव देहामध्ये. समान जैसा अर्क स्थिरचर एकला, आत्मा हा संचरला तैशा परी. ज्ञानदेव म्हणे पाहोनी अनेक, बोलायाचे कौतुक जेथे नाही. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 7 त्यातला श्लोक 11 आणि त्या श्लोकावर माऊलीने भाष्य केलेलं 49 क्रमांकाच्या ओवीचं आज आपण चिंतन करणार आहोत. भगवंत म्हणतात, बलम बलवताम चाहम कामराग विवर्जितम, धर्माविरुद्ध भूतेषु कामोस्मी भरतवर्षभ. या त्रिजगतामध्ये चैतन्य समाविष्ट आहे आणि त्या संपूर्ण चैतन्याचं, त्या चैतन्याच्या ठिकाणी प्रस्थापित झालेल्या शक्तीचं मूळ बीज भगवंत म्हणता मीच आहे. पण कामराग विवर्जितम, तृष्णा आसक्तीरहित जर ते बळ असेल, तो काम असेल, तर भूतांच्या ठिकाणी निर्माण होणारा कामसुद्धा, हे भरतवर्ष, हे अर्जुना, तो मीच आहे. बलम बलवताम चाहम, बलवंताचं बळ मी आहे आणि धर्माधिष्ठित तत्वानं उत्पन्न होणारा काम म्हणजे धर्मानं जे काही लक्ष्मण रेषा आखून दिलेली आहे, त्या रेषेच्या अधीन राहून जर त्या कामाची पूर्तता होत असेल, तर अशा ठिकाणी उत्पन्न होणारा काम भगवंत म्हणतात मीच आहे. कारण या कामामध्ये वासना नसते, आसक्ती नसते, तृष्णा नसते. आपल्या बळाचा, आपल्या धनाचा, आपल्या विद्येचा, इतकंच काय, आपल्या कामाचा उपयोगसुद्धा धर्मतत्वानुसारच जर जीवाकडून होत असेल, तर अशा प्रसंगी तो असलेला जीवात्मा आणि त्या जीवात्म्याच्या ठिकाणी उत्पन्न होणाऱ्या या सर्व प्रकारच्या शक्ती, या सर्व प्रकारचं बळ भगवंत अर्जुनाला सांगतात, तो मीच आहे. मी सर्व शक्तिमान आहे आणि सर्व शक्ती माझ्याच पासून प्रदान केलेल्या आहे जीवाच्या ठिकाणी. परंतु विद्या विवादाय धनमदाय, शक्ती परेशाम परपीडनाय, खलस्य साधो विपरिमेत, ज्ञानस्य दानाय च रक्षणाय. सज्जन हा सज्जन व्यक्ती भगवंताचं प्रतिनिधित्व करतं आणि म्हणून भगवंत सांगतात की धन, विद्या आणि शक्ती ह्या ज्या माझ्या प्रदान केलेल्या शक्ती आहेत जीवाप्रती, त्या जर धनाचा उपयोग दुर्बळांचं रक्षण करण्याकरता, दान करण्याकरता होत असेल, शक्तीचा उपयोग दुर्बळाचं रक्षण करण्याकरता होत असेल, आणि विद्येचा उपयोग जर सर्वसामान्यांच्या प्रगतीसाठी होत असेल, तर ज्ञानाय दानाय च रक्षणाय, ते ज्ञानदान करण्याकरता असेल, धन दान करण्याकरता असेल आणि बळ दुर्बलांचं रक्षण करण्याकरता असेल, तर अर्जुना अशा प्रकारचं ते धन, अशा प्रकारची ती विद्या, अशा प्रकारचं ती शक्ती, हे सगळं मीच आहे भगवंत सांगतात. आणि यावर माऊली भाष्य करताना ज्ञानेश्वरी अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग त्यातल्या 49 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, कामो ऐसिया ओझा प्रवर्ते, मनोनी धर्मासी होय पुरते, मोक्ष तीर्थीचे मुक्ते संसार भोगी. अर्थात तो काम वेदांनी गौरव केलेल्या कर्मरूपी मांडवावर
कर्मफळाची पानं त्या मोक्षाला जाऊन मिळतील तोपर्यंत आपला वेल ते वाढवत राहतात. फक्त तो काम कसा असावा तर तो धर्माधिष्ठित असावा, धर्मतत्वाच्या अधीन असावा. लक्ष्मण रेषेच्या बाहेर त्याने जाता कामा नये असा काम. मग तो काम तो कर्मरूपी मांडवावर कर्मफळाची पानं इतका वाढतो तो वेल की तो वेल मोक्षपदापर्यंत घेऊन जातो. वास्तविक काम हा पण निषिद्ध दृष्टिकोनातून पाहतो, परंतु तो जर केवळ प्रजननासाठी करत असेल, प्रजनन प्रकर्षानं होणारं जननन, आणि हे फक्त मानवच करू शकतो. नाहीतर वासनापूर्तीचे सर्व प्रकार इतर राहिलेल्या सर्व योन्यांमध्ये आहेतच आहेत महाराज. फक्त मनुष्य असा आहे की तो उत्पत्ती करतो आणि त्यांना सुसंस्कारित करून सोडतो. सुसंस्कारित करेपर्यंत जर मानवाच्या हातून मातापित्याच्या हातून ते कार्य होत असेल तर अर्जुना तो कामसुद्धा मीच आहे भगवंत म्हणतात. फक्त वासनेची इंद्रिय तृप्ती झाली, वासनेची तृप्ती झाली आणि सोडून दिलं, अशा प्रकारचं जर तो काम असेल तर तो निषिद्ध आहे, शास्त्रसंमत नाही. परंतु उत्पत्ती झाल्यानंतर त्यांना चांगले संस्कार केले असतील आणि चांगले नागरिक घडून समाजाच्या, कुळाच्या, देशाच्या सेवेमध्ये जर ते समर्पित होत असतील तर तसा उत्पन्न होणारा काम भगवंत म्हणतात मीच आहे. आणि माऊली तेच सांगतात, कामो ऐसिया ओजा प्रवर्ते मनोनी धर्मासी होय पुरते मोक्ष तीर्थीचे मुक्ते संसार भोगी. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.